आपण पाहतोय की आपल्या मागे एवढा मोठा पोलीस फौजफाटा आपल्याला दिसतोय, कारण आज या ठिकाणी जवळपास 3 वाजता हे आंदोलन थांबवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की 3 वाजता हे आंदोलन थांबणार आहे आणि इथे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण पाहतोय की एवढा मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात झाला आहे। आता 3च्या ऐवजी 3:15 वाजले आहेत, पण अशा वेळेला आपण पाहतोय की पोलीस बळाचा वापर या ठिकाणी होतो की काय, हे शंका देखील या ठिकाणी उपस्थित केली जाते, कारण आंदोलन आज या ठिकाणी 3 वाजता थांबवण्याचे निर्देश दिले आहेत। आता मनोज जरांगे पाटील आंदोलन थांबवतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्याचबरोबर आपण पाहतोय की या ठिकाणी आता पुढची परिस्थिती काय होऊ शकतं, काय घडू शकतं, कारण सगळे रस्ते खाली करण्यात आले आहेत। आंदोलकांना देखील आता आंदोलकांच्या सगळ्या गाड्या या ठिकाणी काढण्यात आल्या आहेत आणि याच्यानंतर आपण पाहतोय की एवढा मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी आला आहे। त्यामुळे पुढे नक्की घडतं काय, प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी महासागर न्यूजला सबस्क्राईब करा। खूप वाईट गोष्ट आहे ही खूप मोठं महाराष्ट्राचं मी पुण्यावर आले। दादा मी पुण्यावरून आलेली आहे, मी एका गावची माजी सरपंच आहे। मला एक सांगा, आम्ही आज मराठी समाज हा प्रत्येकाच्या मदतीला धावलेला समाज आहे। कायम मराठी माणूस नेहमी प्रत्येकाच्या मदतीला आलेला आहे। कधी कुणाची अडवणूक केली नाही मराठी समाजाने, पण आज मराठी माणूस स्वतःच्या हक्कासाठी ज्यावेळेस आला ना, त्या दिवशी तुम्ही हे हाल केले मराठी माणसाचे। अहो मराठी माणूस महाराष्ट्रात आलेला होता, तो काय पाकिस्तानात नव्हता आला की आज त्याच्यासाठी इतकं मोठं हे केलं तुम्ही लोकांनी। काय खूप 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 म्हणजे वाईट वाटलं, आज खूप वाईट वाटलं मनापासून। मी एक मराठी, मी फक्त आज मराठी माझ्या जातीसाठी लढायला आलेली, इथं मी कुठल्याही पक्षासाठी नाही, कुणासाठी नाही आलेली। ज्या दिवशी मराठी माणसाला गरज होती ना, ज्या दिवशी ह्या मुंबईच्या एखाद्या माणसाला गरज होती ना, ते गाव खेड्याला गेले होते आणि गाव खेड्यावाल्यांनी त्यांना मदत केली होती। हे जेव्हा झालं ते गाव खेड्यातले लोक